एखाद्या स्त्रीने जर ठरवलं ना, तर ती मला वाटतं 60 नाही 65. ओ माय गॉड 65. सो 65व्या वर्षी सुद्धा ठरवलं तर ती सक्सेसफुल बिझनेस वुमन बनू शकते. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या वंदना काकू. आणि खूप भारी वाटतं की या वयामध्ये जी काही जिद्द तुमची सुरू आहे की मला माझं स्वतःचा बिझनेस अजून खूप उंचीवर न्यायचा आहे. आणि याचबरोबर मगाशी तुम्ही म्हणालात की मी गाऊन शिवायचे आधी. सो त्या एक स्ट्रगल पिरियड बद्दल पण सांगाल की काय केलंय, कसं केलंय, कुठून केलंय, कशी सुरुवात केली आहे त्याबद्दल सांगा. बघ, लहान पोरं खूप लहान होते. हम्म. ह्यांना पण एक सपोर्ट जरुरी होता, कारण की ह्यांची नेहमी प्रायव्हेट नोकरी राहिली. त्याच्या ह्यानी त्यांच्याबरोबर राहून बरोबरीने करणं हे फार जरुरी होतं. माझे सासरे नेहमी मला म्हणायचे की तू तुझं काम करत राहा. त्यांना माझ्यावरती फार विश्वास होता. ते नेहमी म्हणायचे की श्वेता, तू आपलं काम सोडू नको बेटा, तू आपली करत राहा नेहमी. कारण की ह्यांची प्रायव्हेट नोकरी होती, हालांकी माझी पण प्रायव्हेट होती. पण मला असं वाटायचं की कुठं ना तरी आणखीन काही करतून आपली इन्कम होईल तर आपल्या पोरांसाठी चांगली राहील. कारण की पोरांच्या इच्छा वाढतात, पोरांच्या हिशोबाने आपण करू पाहतो. लहानपणापासून मी जेव्हा यंग होते तेव्हा माझी पण इच्छा होती की मी पण कुठेतरी काही म्हणजे ॲज ए स्टार म्हणून काही काम करावं. पण तेव्हाचा टाईम फार वेगळा होता. मला बहुतेक चान्स आलेही होते, पण माझ्या आईवडिलांनी मला येऊन नाही दिलं की नाही कुठे जायचं. पण मी तिथल्या तिथे न्यूज रीडिंग करायचे, मराठी न्यूज रीडिंग करायचे. हे ओ, सांगते सायली तुला. क्या बात है. ओ-टी-जी चॅनलवरती मराठी न्यूज रीडर होते मी. वाव. म्हणजे मी तेव्हा न्यूज रीडिंग करायचे, पण मराठीत. हे सांगते मी तुला. म्हणूनच थोडं दडपण आलं होतं हां. वाटतं मला. आणखीन नाही गं. हं, आणखीन मग मी थोड्या ॲड फिल्म पण केल्या. हं, पण त्याच्यानंतर मग काय, पोरही मोठे होत होते. अंकिताचं मला कळून राहिलं होतं, की ती तर नेहमी म्हणायची, की "मला मम्मा मुंबईलाच जायचंय, मला नाही राहायचं इथे हं. इंदोरला." तर आम्ही लोकं ते कसं स्वप्नात असल्यासारखं करायचो, की हिला काय मुंबईला, कारण की खरंच माझी तर हिंमत नव्हती कधी, की मी तिला मुंबईला पाठवेन. बरोबर. कारण पण तेव्हा तुम्ही इंदोरलाच होतात. हो, तेव्हा हं. इंदोरलाच होतो. आणि खरंच तेव्हा एक या इंडस्ट्रीमध्ये धाडणं म्हणजे फार मोठी गोष्ट होती. आणि आपण या इंडस्ट्रीबद्दल अशा गोष्टी ऐकतो, तर भीती वाटायची खूप, की असं बरोबर. वाटायचं कसं पाड. आणि तेव्हा तर मग ती मोठी होत गेली. मग तिचं एम अगदी क्लिअर होतं, कारण हं. पहिलेपासून, की तिला तर ॲक्टिंगमध्येच यायचं. ॲक्टिंगमध्येच जायचंय. कोणचीही मूव्ही आली, पाहायची, मग घरी येऊन त्याची ॲक्टिंग करायची. तसंच ते कपडे घालून तिला ते चालायचं हं. असं. तर कधी असा विचार नव्हता केला, की इथे येईन आणि मग इथे आल्यावरती हा बिझनेस स्टार्ट करेन. मग काय झालं, की या कोविडमध्ये आम्ही इथे आलो. आणखीन मग ह्यांची तब्येत खराब झाली आणि मग हे नाही राहिले त्या कोविडमध्ये. मग मी इथं जाणार होते वापस, म्हणून मग अंकिता, विक्की आणि माझा मुलगा तिघंही म्हणे, की "आता मम्मा तू नाही जायचं, आता तू इथेच राहायचं." बरोबर. त्याच्या पहिले मी एक चालू केलं होतं लोणच्यांचं. पण मी इतक्या प्रमाणात करेन असं खरंच विचार नव्हता केला. आज जेव्हा मी 50-50 किलो लोणचे बनवते, तर मी विचार करते, की हे असते तर ह्यांना तर खरं आश्चर्यच वाटलं असतं, की ही काय करून काय राहिली? कारण मी खरंच इतकं जेवणही नाही बनवलं कधी. अन्न असे लोणचे. फक्त तेवढं अंकितापुरतं 10 किलोचं लोणचं माझं बनायचं, हं. की तिला आणि एक ते 500 लिंबाचं लोणचं वर्षभराचं. बस वॉव! एवढंच. पण पण मग ते बनवायला स्टार्ट केलं. कारण हं. की हे केल्यानंतर एक काय होतं ना, अगदी असं व्हॅक्यूम होऊन गेलं होतं एक, की आता काय करायचं? आता हे नाही तर आणि इथे राहायचं. त्याच्यानंतर त्याच्या पहिले मी अंकिताबरोबर हर एक शूटला तिच्याबरोबर जायचे. ती हं, हर जागेवर मला घेऊन जायची. हं, तिच्या फ्रेंड्सकडे काय, कुठे पार्टी असायची, मी बरोबर तिच्याबरोबर जायचे. हं. पण मग त्याच्यामध्येच कोविडच्या टाईमला मग तेव्हा लग्न झालं तिचं. हो. आणि मग ती तिच्या लाईफमध्ये मिक्स झाली. तिचा नवरा, तिचे हालांकी तिचं सगळ्या पूर्ण फॅमिलीवरती खूप लक्ष होतं. तिला आजही असंच आहे. पण तरी मला असं वाटलं, की खूप जास्ती इन्व्हॉल्व नाही. तिला तिचं आता फ्रीडम देणं फार जरुरी आहे. गरजेचं होतं. ती करती म्हणून मी नेहमी तिच्याबरोबर राहू असं नाही. म्हणून मग पहिले-पहिले मी स्टार्टिंगला खूप फिरायचे. मग मी विचार केला, की नाही आता मला काही केलं पाहिजे. तर मग मी छोट्याशा प्रमाणात हे खट्टा निंबू जे आहे ते हं, माझ्या इथे एक्झिबिशन होती. त्याच्यामध्ये मला अंकिता म्हणाली, की "मम्मा तू ठेव ना थोडंसं." तर हं, मी अक्षरशः एवढ्या छोट्या-छोट्या डब्यांमध्ये सायली हं. 2-2 लिंबू ठेवून ₹20-20 ला काढले होते. स्टार्टिंग माझं. ₹20. ₹20 ते 2 लिंबाचे स्टफ लिंबू ते काढले होते. ओह! पण मग त्याच्यामध्ये लोकांना इतकं आवडलं ते, तर ऑर्डर यायला मला, की "आप बना के दो हमको." हं, तर मग ते काय करतो ना आपण, जेव्हा एकदा करायला लागतो, तेव्हा आपल्या डोक्यामध्ये विचार चालतात, की आता आपण हे करतो, ते हं. करतो. 1 बनवले, 2 बनवले, 3 बनवले, 4 मग असं करता-करता ते एक नमकीन प्रोसेस. पर्यंत पण हां. पोहोचलात.
हा, नमकीनचं पण एक स्टोरी वेगळी आहे, कारण की आम्ही जेव्हा कोविडमध्ये इथे आलो, इथली शेव वगैरे ह्यांना बिलकुल आवडत नव्हती. मग हे म्हणायचे कोणाला? नाही, माझ्या मिस्टरांना अच्छा. रतलामची शेव मागवती, हम्म. लवंगाची शेव असते तिथे, जो तिखटपणा येतो तो लवंगानी. असं हा, म्हणजे लाल झोंबतो. तिखट नाही हा. घालत त्याच्यात. तो एक म्हणजे काय म्हणतात, तो गरम मसाल्याचा ना हा, एकदम तो चटका लागतो. फ्लेवरच वेगळा असतो तो हम्म, लवंगाचा. हम्म, लसणाची शेव, लवंगाची. मग उज्जैनची शेव जी आहे, हम्म. उज्जैनी शेव म्हणून तिला मी उज्जैनी बमबम शेव नाव दिलंय. कारण की ओ, उज्जैन म्हणजे महाकाळचं, आणि महाकाळ. महाकाळला बमबम भोले म्हटलं जातं, हम्म, म्हणून त्याचं नाव मी बमबम दिलं शेवेला. हम्म. मग लसण फटाका असे वेगळे वेगळे नावं दिले मी, वेगळे वेगळे क्या बात आहे. असं करून. आणि मग ते बनवलं, हम्म, की म्हटलं आता आपण करा. तर मग इंदोरला छोटीशी अशी फॅक्टरी टाकून त्याच्यामध्ये आपले वर्कर ठेवून थोडं बनवायला चालू केलं. मस्त. पण स्वामींच्या कृपेने आज एवढं झालंय, की म्हणजे लोकांना इतकं आवडतं ना, हम्म, इतकं आवडतं, की हम्म. लोक आज म्हणतात. आणि लोकांना आता ते नावही माहीत झाले. आंटी बम सेव दे दीजिए, आंटी वो लसन फटाका दे दीजिए. येस. तर खरंच कुठेतरी खूप चांगलं वाटतं, की असं वाटतं चला आपण केलं तर त्याची मेहनत कळली म्हणजे मला.